ओव्हेरियन कॅन्सर याला सायलेंट किलर असं म्हटले जाते, कारण याचे जे लक्षणे असतात याला आपण मोस्ट ऑफ द टाइम्स हे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे हा जो कॅन्सर आहे हा खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये आपल्याला पहिल्यांदा डायग्नोस होतो. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजूया की हा ओव्हेरियन कॅन्सर ह्याचे काय रिस्क फॅक्टर्स आहेत आणि कोणत्या महिलांना हा अंडाशयाचा जो कॅन्सर आहे त्याची रिस्क वाढलेली असते. नमस्कार, मी डॉक्टर चिराग भिरूड. मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे. ओव्हेरियन कॅन्सर जो आहे हा एक खूप कॉमनली डायग्नोस केलेला कॅन्सर असतो स्त्रियांमध्ये आणि याचे वेगवेगळे रिस्क फॅक्टर्स आहेत. काही मॉडिफायबल आहे, काही नॉन मॉडिफायबल आहे. तर आज आपण समजूया की ह्याचे काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत. सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे एज. तर जर आपले एज 50 वर्षापेक्षा जास्त आहे तर तुम्हाला कॅन्सर होण्याची रिस्क जास्त असते. यंग एजमध्ये हा जो कॅन्सर आहे हा रेअरली आपल्याला डायग्नोस होतो, पण असं नाही, जर आपल्याला यंग एजमध्ये डायग्नोस होत असेल तर हा अनुवांशिक होण्याचे चान्सेस असू शकतात. दुसरं, जर तुमच्या फॅमिलीमध्ये काहीही जेनेटिक म्युटेशन्स आहेत जसे ब्राका, तर ह्या ब्राकामुळे आपल्याला अंडाशय किंवा स्तनाच्या कॅन्सरची रिस्क वाढून जाते. पण हे घाबरण्याचा काही प्रश्न नाही. जर तुमच्या फॅमिलीमध्ये हे काहीही जेनेटिक म्युटेशन्स असले तर त्या केसमध्ये आपण जेनेटिक टेस्टिंग करून, जर तुम्हाला रिस्क आहे तर आपण रिस्क रिड्युसिंग सर्जरी करून आपण कॅन्सरची जी होण्याची शक्यता आहे तिला पूर्णपणे टाळू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या ऑन्कोलॉजिस्टचे सल्ला घेणे खूप गरजेचे असते. तिसरा सेक्शन जो आहे तो आपली रिप्रोडक्टिव्ह हिस्ट्री. जर आपल्याला कधीही प्रेग्नन्सी नाही झालेली आहे किंवा आपल्याला इन्फर्टिलिटी आहे किंवा पोस्ट मेनोपॉझल आपण हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी घेत असू किंवा जर तुमचं मेनार्क आहे म्हणजे जे पिरियड्स जे चालू झाले ते खूप अर्ली एजमध्ये चालू झाले किंवा जे मेनोपॉज आहे तो खूप डिलेड झाला तर, किंवा तुमची जी पहिली प्रेग्नन्सी आहे ती डिलेड आहे, तर ह्या सगळ्या केसेसमध्ये तुमची ओव्हेरियन कॅन्सरची रिस्क वाढून जाते. नंतर जो रिस्क फॅक्टर्स असतात ते असतात लाईफस्टाईल. जर तुम्ही स्मोकिंग करत असाल तर ही कॅन्सरची रिस्क वाढते. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, त्याच्यामुळे ओव्हेरियन कॅन्सरची रिस्क वाढते. रिस्क फॅक्टर्स आपण पाहून घेतले, पण ह्याच्यानंतर आपल्याला हा एक प्रश्न येतो की आपल्याला काही प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स पण आहेत का की जे आपण चेंजेस केले तर आपल्याला ही रिस्क कमी होते. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे असतं ते आहे प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंग. ह्या जर प्रेग्नन्सी किंवा ब्रेस्ट फिडिंग आपण केलं आहे तर आपल्याला ह्याची रिस्क कमी होऊन जाते. दुसरं, जर आपण रेग्युलर एक्सरसाइज केलं किंवा आपलं ओबेसिटी कंट्रोलमध्ये ठेवली तर आपल्याला कॅन्सर होण्याची रिस्क कमी होते. तिसरं, जर आपल्या फॅमिलीत काहीही अनुवांशिक म्हणजेच जेनेटिक म्युटेशन्स आहे जसे की BRCA1 किंवा BRCA2, तर आपण रिस्क रिड्युसिंग सॅल्फिंगोओफ्रेक्टॉमी म्हणजेच ते अंडाशय त्यांना काढून टाकले कॅन्सर डेव्हलप व्हायच्या आधी, तर आपल्याला ही कॅन्सरची रिस्क ऑलमोस्ट 0 होऊन जाते. हे सगळे प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स होते जे आपल्याला हेल्प करतील की आपण आपल्याला अंडाशयाच्या कॅन्सर्सपासून आपल्याला वाचवू शकतो. जर तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.